11 फेब्रुवारी 2022 सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची पुण्यतिथी। सुरुवातीलाच सहकार महर्षींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। खरं तर रात्री प्राचार्यांचा फोन आला की सन्माननीय मित्रवर्य मगर सर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते होते, पण त्यांना महर्षी प्रशालेत व्याख्यान आहे, त्यामुळे ते वेळेत येणार नाही, तुम्ही तयारी कराल का? आता लता मंगेशकरांनी नाही म्हटल्यावर सुमन कल्याणपुरांनी होय म्हणायचं असतं, आणि म्हणून मी म्हणलं सर तुमच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम असेल तर मला ते नक्कीच आवडेल। सहकार महर्षींच्याबद्दल बोलायचं म्हटलं ते आपल्यासमोर, या भागातल्या माणसांच्या समोर आणि समोर गुरुवर्य सुर्वे सरांच्या समोर बोलायचं म्हटलं की आधीच पाय लटपटायला लागलेले आहेत, कारण का सुर्वे सरांची मांडणी विशेषतः सहकार महर्षींच्याबद्दल आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे। एक वेगळा विषय घेऊन त्यांनी सहकार महर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। गेली वर्षभर आदरणीय गुरुवर्य राजेंद्र दास सर, आमचे मित्र हरी मगर, तसेच दत्तात्रय मगर यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाखांमध्ये सहकार महर्षी विविध प्रकारच्या माध्यमातून मांडलेले आहेत। तरीसुद्धा मला जे काही सहकार महर्षी भावले ते मी आपल्यासमोर माझ्या भाषेमध्ये, माझ्या शैलीमध्ये मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल। अक्षरमानव नावाची एक संस्था आहे राजन खान यांची, आणि या संस्थेच्या एका कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याचा योग आला। त्यांचा सदस्य आहे मी। दरवर्षी 3 दिवसाचं शिबिर असतं आणि त्या शिबिरामध्ये हरी नरके यांचं एक व्याख्यान होतं, आणि हरी नरकेंचं व्याख्यान चालू असताना त्यांनी फक्त संदर्भ सांगितले नाहीत कुठला आहे हा, कदाचित संदर्भ काही जणांना माहिती आहे, विशेषतः आमचे गुरुवर्य सूर्यवंशी सरांना हा संदर्भ माहिती आहे, आम्ही त्याची चर्चा पण केली। हरी नरके सरांनी सांगितलेला प्रसंग सांगून मी विषयाच्या मांडणीला सुरुवात करेल। सहकार महर्षी काय होते तर सहकार महर्षी सर्वसामान्य माणसाचा नेता होतेच होते, पण सहकार महर्षी भल्या भल्यांना लाईनीवर आणण्याची ताकद त्यांच्याकडे होती। एक साहित्यिक होता त्या काळातला, नाव घेत नाही कारण साहित्यिकांची बदनामी करण्याचा आपला हेतू नाही, एक साहित्यिक होते, नावाजलेले होते, त्या वर्षीचे साहित्य संमेलनाचे प्रमुख पदाधिकारी पण होते, आणि त्यांना अकलूजला यावं, त्यांच्या साहित्याची गोडी, त्यांच्या साहित्याची माहिती त्यांनी अकलूजकरांना सांगावी म्हणून सहकार महर्षींनी आपल्या जवळची माणसं त्या साहित्यिकाच्या भेटीला पाठवून दिली होती मुंबईला। चर्चा झाल्या, सुरुवातीला त्या साहित्यिकांनी यायला नकार दिला, नाही म्हणले तुमच्या ग्रामीण भागामध्ये आम्हाला काय मिळणार आहे, आमच्या सोयीसुविधा होणार नाहीत, आमचे सगळे जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते पाळले जाणार नाहीत। बरोबर नेमके ते शिवदास आबा कुंभार होते, आता जे नाना कुंभार आहेत त्यांचे वडील होते, नाही म्हणले तुम्ही सांगा, आम्ही तुमचे जे काही अटी असतील, तुमचे जे काही प्रोटोकॉल असतील आम्ही ते पूर्ण करू। सहकार महर्षींचं वारंवार त्या दरम्यान बोलणं होत होतं, पण ते साहित्यिक यायला तयार नव्हते। शेवटी ते कसेबसे तयार झाले, कार्यक्रमाचा दिवस ठरला आणि त्या दिवशी मग परत यांनी सहकारी पाठवून दिले आणि मग त्यांना आणायला गेले। मुंबईवरून पुण्यापर्यंतचा प्रवास, पुण्यावरून अकलूजपर्यंतचा प्रवास, ह्या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक वेळी त्यांची चौकशी केली जायची। त्यांनी दिलेला मेनू, नाश्त्याचा मेनू, त्यांनी दिलेला जेवणाचा मेनू, त्यांचे सगळं चहापान, हे सगळे मेनू वेळोवेळ होतात का नाही हे सहकार महर्षी वारंवार विचारायचे। त्यांच्याकडून चेकलिस्ट घेतलेली होती आणि त्या चेकलिस्टप्रमाणे सगळं होतं आहे का नाही हे बघण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जात होता। कसं तरी ते अकलूजला आले। अकलूजला आल्यानंतर कदाचित तो प्रसंग घडलेला आहे मला माहिती नाही, पण व्यक्तिमत्वाची उंची वाढवण्यासाठी कदाचित ते प्रसंग त्याच्यामध्ये मांडले असतील। ते साहित्यिक स्टेजवर आले आणि पडदा उघडला गेला। पडदा उघडल्यानंतर समोर एकही प्रेक्षक नव्हता त्या ठिकाणी। त्या साहित्यिकांना अचंबित झाल्याने त्यांनी मग साहेबांना विचारलं, सहकार महर्षींना, की साहेब प्रेक्षक एकही नाही आणि मग मी कार्यक्रम कसा करणार? सहकार महर्षींनी त्यावेळेस उत्तर दिलेलं होतं की तुमच्या चेकलिस्टमध्ये पब्लिक लिहिलेलं नव्हतं, प्रेक्षक लिहिलेलं नव्हता, त्यामुळं आम्ही प्रेक्षक बोलवलेलं नाही त्या ठिकाणी। आमच्या भागातली माणसं आहेत, आमच्या भागातली ही जनता आहे, यांच्यासाठी आम्ही तुम्हाला त्यांच्यासमोर यायचा सांगत होतो, पण तुम्ही आमचं ऐकलेलं नाही। माणसं बोलवायचे काही एवढा अवघड नाही आम्हाला, पण तुम्ही ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातल्या माणसांकडे पाहता ना, तो दृष्टिकोन आम्हाला कुठंतरी वेगळ्या बाजूनं विचार करायला लावत होता, म्हणून हे आम्हाला घडवून आणावं लागलं, आणि हे सहकार महर्षी होते। आमचे मित्र हरिभाऊ यांनी जे पुस्तक लिहिलं ना त्याच्यामध्ये मधु मंगेश कर्णिक यांची प्रस्तावना आहे,
आणि त्या प्रस्तावनेमध्ये मधु मंगेश कर्णिक म्हणतात की महाराष्ट्राचं मनोहारी रुपडं तयार करण्यासाठी ज्या काही विभूती जन्माला आल्या त्याच्यामध्ये सहकार महर्षींचं एक महत्त्वाचं नाव आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागतं. हो, ते विंदा करंदीकरांच्या बाबतीमध्ये असेल किंवा मधु मंगेश कर्णिक यांनी मांडलेली भूमिका असेल, ह्या सगळ्या भूमिका कुठेतरी आपल्याला सहकार महर्षींचा वेगळेपणा सांगण्याचा प्रयत्न करतात. सहकार महर्षींच्या चरित्रामध्ये आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे. ते परिस्पर्श असेल, हरिमगरचं पुस्तक असेल, आदरणीय गुरुवर्य नवले सरांनी लिहिलेलं पुस्तक असेल किंवा काळे सरांनी लिहिलेलं पुस्तक असेल, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकार कारखान्याच्या विविध प्रकारच्या स्मरणिका असेल, दरवर्षी होणारे 14 जानेवारीचे 11 फेब्रुवारीचे कार्यक्रम असेल, यातून आपण सगळ्यांनी गेली 102 वर्ष सहकार महर्षी जाणलेले आहेत, माहीत करून घेतलेले आहेत. पण सहकार महर्षींच्या आयुष्यातल्या ज्या काही 1-2 संकल्पना आहेत, त्यांनी मांडलेले जे काही विचार आहेत, त्यांच्या तोंडातून गेलेली काही वाक्य आहेत ना, त्या वाक्यांचे संदर्भ घेऊन मी आपल्यासमोर मांडेन. मी एकलव्यांसाठी शाळा काढेल ही जी भूमिका होती, मी एकलव्यासाठी शाळा काढेल ही जी भूमिका होती ती अतिशय महत्त्वाची होती. तो प्रसंग घडला का नाही माहिती नाही, त्याच्यात जायचं नाही. सुर्वेसर एक खूप सुंदर बोलतात, तुम्ही चरित्र मांडत असताना चिकित्सक स्वरूपाचं मांडण्याचा प्रयत्न करा. त्या व्यक्तिमत्वानं त्यांच्या आयुष्यात ते प्रसंग घडले असतील नसतील, पण त्या प्रसंगातून एक बोध आपल्याला घ्यायचा असतो. मी एकलव्यांसाठी शाळा काढेल ही जी सहकार महर्षींची भूमिका होती, ती भूमिका आजच्या समाज व्यवस्थेला, आजच्या शिक्षण व्यवस्थेला खूप काही देऊन जाण्याचा प्रयत्न करते. समाजातल्या रंजल्या गांजलेल्या माणसांना मी शिकवण्याचा प्रयत्न करेन आणि मग त्यातूनच सुरुवात झालेली, म्हणजे शून्यातून सुरुवात झालेली शिक्षण प्रसारक मंडळाची भूमिका आज आपल्याला कुठंतरी एका वेगळ्या पातळीवर तपासावी लागते. म्हणून आपल्याला एकलव्यासाठीची शैक्षणिक क्रांती प्रामुख्याने या ठिकाणी सांगावं लागेल. कर्मवीर भाऊराव पाटील असतील, मामासाहेब जगदाळे असतील, हे सगळ्यांच्या मांडणीतून त्यांच्या सगळ्या भूमिका विचारात घेऊन मग या भागामध्ये शैक्षणिक क्रांतीचं रोपटं सहकार महर्षींनी लावलं. काय हाल झालेत, काय अतोनात कष्ट करावे लागलेत. म्हणजे महापुरुषांना कदाचित ते त्यांच्या जन्मजातच असतं की त्यांनी स्वतःला रोवून घेतल्याशिवाय मोठं वटवृक्ष निर्माण होत नाही. आणि तीच भूमिका शिक्षण क्रांतीमध्ये, शैक्षणिक विकासाच्या योगदानामध्ये आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी सांगावं लागेल. शिक्षण संस्थेची निर्मिती करताना, विजय विद्यार्थी वसतिगृहाची निर्मिती करताना 13वा आलूत नावाची एक संकल्पना आहे. 12 बलुतेदारीची जी संकल्पना आहे ना, त्या 12 बलुतेदारीमध्ये सहकार महर्षी शिक्षण संस्थेचं रुपटं रुजवत असताना, विजय विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना करत असताना, संस्थांचं जाळं विणत असताना प्रत्येकाच्या खळ्यावर जायचं. आपल्याकडे 12 बलुतेदारी पद्धती होती आणि ती चांगली होती. आता त्यातले काही दोष आहेत, समाज व्यवस्थेतले काही दोष काळानं जर नाही टाकले तर मग त्या संस्था संपून जातात. पण 12 बलुतेदारीमध्ये प्रत्येकाला आलूतं दिलं जायचं. मग कारखानदारी उभारायची असेल किंवा शिक्षण संस्था उभारायची असतील तर सहकार महर्षी खळ्यावर जाऊन 13वा आलूतं मागायचे. बाबा रे, तुझ्याकडचे शेअर धान्य मला दे, त्यातून मी एक शिक्षण संस्था उभारतोय. संस्था उभारणीसाठी 13वा आलूतं मांडणारा महाराष्ट्रातला हा एकमेव नेता असं मला या ठिकाणी सांगावं लागेल. पैसे माणसं देत असतील, पण शिक्षणासाठी 13वा आलूतं ही जी संकल्पना सहकारी महर्षींनी मांडली ना, आणि त्याच्यासाठी जी नैतिकता होती, ती नैतिकता अतिशय महत्त्वाची आहे. मार्गदर्शक आणि मित्रवारी अनेक आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माणसं नैतिक असली तर समाज पाठीमागे येतो. उगीच कोणाच्याही पाठीमागे समाज येत नाही. सांगायला हरकत नाही सरजी, सरकारनं जवळपास 158 ते 59 कायदे केले जमीन घेण्यासाठीचे, लोकांकडची जमीन काढून घेण्यासाठी 159-60 कायदे आहेत. पण त्या सगळ्या कायद्यातून सरकारला जमीन त्या काळी मिळाली फक्त 10,000 एकर. मी नैतिकतेचं उदाहरण तुमच्यासमोर देतो. सरकारनं एवढे कायदे केल्यानंतर साधारणपणे 10,000 ते 12,000 एकर सरकारला जमीन मिळाली. पण विनोबा भावे यांनी ज्यावेळेस बिहारमध्ये फिरल्यानंतर जी मागणी केली, जे आवाहन केलं तिथल्या शेतकऱ्यांना, तिथल्या जमीनदारांना, त्यातून जी जमीन मिळाली तिचा आकडा जवळपास 45,000 एकरच्या पुढचा. म्हणजे नैतिकतेनं मांडणी करणारी जर मंडळी असेल तर समाज आपोआप त्याच्या पाठीमागे येतो. आणि म्हणून सहकार महर्षी ज्या नैतिकतेनं खळ्यावर जाऊन 13वा आलूतं मागत होते, तो विषय मला महत्त्वाचा वाटतो. दुसरं एक आणखीन उदाहरण आहे. साहित्य संमेलन पुण्यात भरलं होतं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये त्याचे प्रायोजक होते माणिकचंद ग्रुप. आणि सहज एक दिवशी, आता 4 दिवसावर साहित्य संमेलन आलं होतं आणि त्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभय बंग यांचं आदिवासी भागामध्ये जे काम करतात आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, अभय बंगांचं एक व्याख्यान होतं.
आणि त्या व्याख्यानामध्ये सहज अभयभंग बोलून गेले. 4 दिवसावर साहित्य संमेलन होतं आणि त्याचे प्रायोजक माणिकचंद होतं. अभयभंग सहज बोलून गेले, जर साहित्य संमेलनाला माणिकचंद सारख्या कंपन्यांकडून आपण प्रायोजकत्व घेणार असू तर मग साहित्याचा आणि नैतिकतेचा दर्जा काय राहणार आहे. त्या दिवशी साहित्य संमेलनाचा रात्री ठराव झाला की माणिकचंद ग्रुपकडून पैसे घ्यायचे नाहीत, ते त्यांचं डोनेशन घ्यायचं नाही. पण परत प्रश्न होता की मग पैसे कुठून उभा करायचे, पैसे कुठून उभा करायचे. एवढा मोठं स्पॉन्सरशिप तर बाजूला गेली आहे, मग पैसे कुठून उभा करायचे. परत अभयभंगाने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. नैतिकतेनं साधन सूचितेनं काम करणारी माणसं असतील ना तर समाज आपोआप पाठीमागे उभा राहतो. अभयभंगाने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं, मी सकाळी हे आव्हान केलं नव्हतं, मी फक्त बोलून गेलो होतो. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी साहित्य परिषदेनं ते डोनेशन नाकारलेलं आहे, आता त्यांना पैशाची गरज आहे. मी आता आवाहन करतो की आपण निधी द्या, दान द्या. सांगायला हरकत नाही, हा घडलेला हा किस्सा आहे, घडलेला प्रसंग आहे. अभयभंग काही साधा माणूस नव्हता. अभयभंगाने ज्यावेळेस बेअर फुटेड गरोदरी मातांच्या संदर्भात, गरोदर बहिणींच्या संदर्भात ज्यावेळेस संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये पेपर वाचला ना तर त्यावेळेस 3 मिनिटं टाळ्या वाजवत होत्या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये. ते अभयभंग नैतिकतेनं चारित्र्यानं शुद्ध असलेला माणूस. त्यांनी संध्याकाळी पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली, आपण सढळ हातानं मदत करा. सकाळी जेवढं अनुदान नाकारलेलं होतं ना त्याच्या दुप्पट पैसा साहित्य संमेलनाला त्यावेळेस मिळाला. चारित्र्य महत्त्वाचं असतं. सहकार महर्षी 13वं आलूत शिक्षणासाठी मागत होते आणि त्या संकल्पनेतून भरभरून त्यावेळेस लोकांनी देण्याचा प्रयत्न केला. आणि मला आणखीन एक किस्सा या ठिकाणी सांगायचा आहे. मी वाचत असताना काल सांगितलं की स्वतःच्या हातानं स्वतःची ऑर्डर तयार करणारे मास्तर पण ह्याच वेळेस मराठी मास्तर या शिक्षण संस्थेच्या संकल्पनेमध्ये मिळालेले आहेत. म्हणजे मराठी सर त्यावेळेस खरं तर माळीनगरला नोकरीसाठी आलेले होते, पण तिथं काही कारणामुळे त्यांना नोकरी नाकारली गेली. मग कुणीतरी सांगितलं की इकडं नोकरी आहे. सहकार महर्षींनी सांगितलं, आता तुमच्याच हातानं तुमचीच ऑर्डर तयार कारण सही करून मी देतो. ही जी भूमिका आहे ना, ही भूमिका मला कुठंतरी वेगळेपणानं सहकार महर्षींच्या चरित्रामध्ये प्रामुख्यानं अभ्यासाला मिळते. सहकार महर्षींच्या शैक्षणिक कार्यामध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे. मला दुसरा मुद्दा सहकार महर्षींचा आजच्या परिस्थितीमध्ये मांडायचा आहे, तो म्हणजे सहकार महर्षींनी सहकाराची संकल्पना मांडली. त्यांच्या सहकार चळवळी, त्यांची उभारणी याच्यामध्ये जास्त नाही बोलायचं मला. पण आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये, खाजगीकरणाच्या काळामध्ये, आणि परवाच लोकसत्ताला एक बातमी वाचली की या देशातली 55% संपत्ती फक्त 98 लोकांकडे आहे. या देशातली 55% संपत्ती फक्त 98 लोकांकडे आहे. यावेळेस मला मात्र सहकार महर्षींच्या सहकार या चळवळीची भूमिका जास्ती आग्रहानं प्रतिपादन करावी वाटते किंवा ती स्वीकारावी वाटते. मार्क्सवाद आणि भांडवलवाद या दोघांतला मधला समन्वय करण्याचा मार्ग सहकार चळवळीने केला. व त्याच्यामध्ये बॅरिस्टर वैकुंठभाई मेहता असतील, विठ्ठलराव गाडगीळ असतील, यशवंतराव चव्हाण असतील, प्रवरानगरचे विखे पाटील असतील, या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्राला एक वेगळा विषय दिला. कामगारांचं शोषण करणारा, शेतकऱ्यांचं शोषण करणारा मार्क्सवाद, भांडवलदार शोषण करतो आणि म्हणून मग मार्क्सवाद मांडला. मार्क्सवाद हा क्रांतीच्या मार्गाने पुढे जातो. रक्तरंजित क्रांती मार्क्सनं कुठंतरी मान्य केलेली आहे. मार्क्स अनेक ठिकाणी थांबला. मग आमच्या राज्यशास्त्रामध्ये एम एन रॉय त्या ठिकाणी चिकित्सा करताना, चिरफाड करताना म्हणतात की मार्क्स इथं थांबला. नरहर कुरुंदकर पण त्या ठिकाणी सांगतात की मार्क्स इथं थांबला. मग मार्क्स थांबला म्हणून नुसतं चालत नाही, मग पर्याय काय? भांडवलदारी शाही केवळ चुकीची आहे म्हणून सांगून चालत नाही. पर्याय काय? तर सहकार महर्षी किंवा त्यांच्यासारख्या मंडळींनी महाराष्ट्राला पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला होता. नुसतं चुकीचं आहे म्हणून सांगून चालत नाही हो. चांगलं काय हे पण सांगावं लागेल, मार्ग सांगावे लागतील. मला सहकार महर्षींच्या चरित्रातून मार्ग सांगण्याचा नेता या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो. मग ती सहकार चळवळ कशा पद्धतीनं रुजवली, कोणत्या पद्धतीनं त्यांनी मांडली, ह्या सगळ्या भूमिका आपल्या सगळ्यांच्या पुढं आहेत. साने गुरुजींचं पंढरपूरला उपोषण होतं. सहकार महर्षी फक्त पाठिंबा देत नव्हते. साने गुरुजींचं अस्पृश्यांसाठीचं उपोषण होतं. त्या उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिलाच दिला. पंढरपूरला गेले, तिथं भाषण केलं. नंतर पंढरपूरचा विठोबा त्या ठिकाणी मुक्त झाला. आजही सांगायला हरकत नाही, मी परवा चर्चा करत होतो, एक पुस्तक वाचनात आलं आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं की पंढरपूरचा विठोबा अस्पृश्यांच्यामुळं अस्पृश्य झाला म्हणून अस्पृश्यांचा प्रवेश होण्याच्या पूर्वी त्या विठोबाला स्नान घातलेलं होतं आणि त्या
पाणी, त्या स्नानातलं पाणी एका घागरीत काढलेलं होतं आणि त्याला घागरीचा विठोबा म्हणून एक कन्सेप्ट आहे तिथं. आज ही सनातनी मंडळी, आज पण 2022मध्ये आज ही सनातनी जी कर्मठ मंडळी आहे ती पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात जात नाही. का तर ते बाटलेलं मंदिर आहे म्हणून. या साने गुरुजींच्या आंदोलनाला सहकार महर्षींनी पाठिंबा दिला. नुसता पाठिंबा दिला नाही तर प्रसंग वाचताना मला हेही जाणवलं, तर तिथून आल्यानंतर सहकार महर्षींनी हनुमान मंदिरामध्ये एक सभा घेतली आहे. अस्पृश्य समाजाला त्या ठिकाणी आणलंय. नुसतं आणलं नाही तर त्याच हनुमानाच्या मंदिरामध्ये सहकार महर्षींनी सहभोजन केलंय. म्हणजे हा माणूस केवळ सांगणारा नव्हता, बोलणारा नव्हता, प्रत्यक्ष कृती करणारा होता. आजही ती विठोबाची घागरीतला विठोबा तिथं आहे. विशेषतः देगलूरकर मंडळी आजही मंदिरात प्रवेश करत नाही. कुणाच्या भावनांकडे जायचं नाही. पण ज्या भावनांनी कर्मठ सनातनवाद रुजवला गेला त्याच्या विरोधामध्ये सहकार महर्षींनी आपल्या भागामध्ये सुरुवात केलेली होती. सहकार महर्षी काय होते तर सहकार महर्षी यांना सातत्यानं नाविन्याचा ध्यास होता. त्यांच्याकडं नवीन सतत प्रयोग करायचे ते. मला सुरेश द्वादशीवारांचं एक वाक्य खूप आवडतं. गांधींच्याबद्दल लिहिताना सुरेश द्वादशीवार एका ठिकाणी म्हणतात, न बदलणारी माणसं निष्ठावंत असतात का वटलेली असतात, हा जरा प्रश्न कधीतरी विचारावा लागेल. न बदलणारी माणसं निष्ठावंत असतात का वटलेली असतात. आपल्याला बदलावं लागेल, काळाच्या ओघाप्रमाणे बदलावं लागेल. आणि सहकार महर्षींनी ते बदल स्वीकारलेले होते. वेळोवेळी ज्या ज्या प्रसंग आले त्यांच्यामध्ये, पण कारखानदारी उभारत असताना सुरुवातीचं भांडवल, त्याच्यानंतर आलेली प्रसंग, त्याच्यानंतरची संकट, दिल्लीतला प्रसंग, यशवंतराव चव्हाणांची भूमिका, ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस विचारात घेतो त्यावेळेस लक्षात येतं की जे जे बदल म्हणून त्याने स्वीकारले ते बदल त्याने आपल्यासमोर प्रामुख्यानं मांडायचा प्रयत्न केला होता. गांधी म्हणतात, समाज बदलण्यापेक्षा मी माणूस बदलावर जास्त विश्वास ठेवतो. समाज बदलायचं काही एवढं सोपं नसतं. गांधी म्हणतात मला माणूस बदलता आला पाहिजे. आणि सहकार महर्षींनी माणूस बदलायचा प्रयत्न केला त्या काळामध्ये. माणूस बदलला की मग समाज आपोआप बदलतो. समाज बदलाच्या भानगडीत पडू नका, माणूस बदलायचा प्रयत्न करा. सहकार महर्षींनी माणूस बदलायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि न बदललेली माणसं, न बदललेल्या संस्था, न बदललेल्या व्यवस्था काळाच्या प्रवाहामध्ये आज कुठंतरी अडगळीला गेलेल्या आपल्याला दिसतील. साधारणपणे 3 वर्षापूर्वी सहकार महर्षी व्याख्यानमालेमध्ये आजच्याच दिवशी सोलापूरला विद्यापीठामध्ये शेखर चरेगावकर यांचं व्याख्यान होतं. आपण बऱ्यापैकी त्या ठिकाणी उपस्थित होतो. चरेगावकरांनी एक किस्सा सांगितलेला होता. त्यांनी सांगितलं होतं की सारस्वत नावाची एक बँक आहे. सारस्वत बँक आहे. ही सारस्वत बँक खूप आधीचे 70-80 वर्ष झाली असतील त्या बँकेला, का 50-60 वर्ष झाली असतील. 50 वर्षामध्ये सारस्वत बँकेच्या ठेवी जवळपास 32,000 कोटीच्या आसपास आहेत. आणि आता नव्याने निर्माण झालेली बंधन बँक आहे जी आपल्या अकलूजमध्ये पण आहे, गेल्या 10 वर्षातली बंधन बँक आहे. सारस्वत बँक 34-35-50 वर्षाची आहे, ठेवी 32,000 कोटी आहेत. आणि बंधन बँक आहे गेल्या 10 वर्षातली आहे. 10 वर्षातल्या बँकेच्या ठेवीत जवळपास 35,000 कोटी आणि 50 वर्षापूर्वीच्या बँकेच्या ठेवीत 32,000 कोटी. आता 10 वर्ष आणि 50 वर्ष याच्यातली जर तुलना आपण करायची झाली तर बंधन बँकेनं स्वतःला बदलून घेतलं. समाजाच्या गरजेनुसार आपल्यामध्ये बदल करत गेले, बदल करत आणले, म्हणून ती बँक आता कुठंतरी ठेवीच्या बाबतीमध्ये मोठी आहे. सारस्वत बँकेला ते जमलं नाही आणि म्हणून सारस्वत बँक कुठंतरी आज मागं पडत गेली आहे. सहकार महर्षींची भूमिकाच ही होती, नाविन्याचा ध्यास त्यांच्यासमोर होता. आता माझी गरज काय तर कारखानदारी, आता माझी गरज काय तर शिवामृत, आता माझी गरज काय तर राजहंस आहे, आता माझी गरज काय मग नंतरच्या काळातली विविध प्रकारच्या संस्थांचं जाळं आहे. मग शिक्षण प्रसारक त्याच्यामध्ये असेल, शिक्षण संस्था त्याच्यामध्ये असतील. नाविन्याचा ध्यास असलेली मंडळी हे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांना आणि समस्यांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून सहकार महर्षी मला या ठिकाणी माणसं दुरुस्त करण्यासाठी महत्त्वाचे वाटतात. मित्रांनो, आपल्याला सांगायला हरकत नाही, पण महाराष्ट्रातल्या सामुदायिक विहिरीचे प्रणेते हे सहकार महर्षी होते. विशाल विहिरी ज्याला नाव आहे, सामुदायिक विशाल विहिरी सहकार महर्षी. 100x100ची पहिली विहीर सहकार महर्षींनी पाणीवला खोदली त्यावेळेस. मगर सरांनी, सुर्वे सरांना त्याच्याबाबत आणखीन चांगली माहिती आहे. 100x100ची विहीर, सामुदायिक विहीर ती. मग अनेकांनी सहकाराचा प्रयोगच तो होता की सगळ्यांनी मिळून त्या विहिरीचं पाणी वापरलं पाहिजे. आणि त्यावेळेस म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या 346 विहिरी त्या काळात एका वर्षामध्ये भूविकास बँकेच्या माध्यमातून सहकार महर्षींनी खोदल्या होत्या. सामुदायिक विशाल विहिरी याला म्हटलं गेलं आहे. मला या ठिकाणी किस्सा प्रसंग सांगायचा आहे फक्त. सहकार महर्षी भूविकास बँकेचे चेअरमन कसे झाले
तर खरं तर त्याच्या अगोदर करमाळ्याचे नामदेवराव जगताप यांनी सहकार महर्षींना शब्द दिला होता की तुम्हाला मध्यवर्ती DCC बँकेचे चेअरमन करतो, पण राजकारणामध्ये शब्द पाळलाच पाहिजे असं काही लिखित नसतं आणि न पाळणं यालाच राजकारण म्हणतात. कदाचित तसंच असतं. नामदेवराव जगतापांनी काही त्यांचं DCCचं चेअरमनपद दिलं नाही, स्वतःच नामदेवराव जगताप चेअरमन झाले. सहकार महर्षींनी जी माणसं पेरलेली होती ना, ती माणसं म्हणूनच उगवली. यावेळेस मर्दा वकील मंगळवेढ्याचे हे भूविकास बँकेचे चेअरमन होते. मर्दा वकिलांना वाईट वाटलं की नामदेवराव जगतापांनी शब्द देऊन पण या ठिकाणी त्यांना अध्यक्षपद दिलं नाही. मर्दा वकिलांनी त्यावेळेची सहकार महर्षींची सगळी मित्रमंडळी शिवरत्नवर आली आणि काकासाहेबांना विनंती केली की तुम्हाला मध्यवर्ती बँक मिळाली तर तुम्ही भूविकास बँकेचे चेअरमन व्हा. आणि आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला मर्दा वकिलांनी आणि सहकार महर्षी त्यावेळेस भूविकास बँकेचे चेअरमन झाले. त्या भूविकास बँकेच्या माध्यमातून अशा अनेक विहिरी, सामुदायिक विहिरी ज्या एकत्र येऊन करण्याचं काम होतं ते सहकार महर्षींनी त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं. महर्षींच्याबद्दल वसंत व्याख्यानमालेच्या बाबत सुर्वे सरांचं खूप सुंदर व्याख्यान आहे, त्यांचे रेकॉर्ड पण आहे. त्यातला फक्त एक प्रसंग सांगेन मी आणि त्यातलं कॅल्क्युलेशन आहे. वसंत व्याख्यानमालेमध्ये जी मांडणी सहकार महर्षींनी केली, मग तो शेतकऱ्याच्या लेवीचा दराचा प्रश्न असेल किंवा ग्रामीण भागातल्या माणसाचा प्रश्न असेल, ग्रामीण भागातला रोजगार हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. शहरी भागातल्या लोकांना समजून सांगताना सहकार महर्षी त्यावेळेस तिथं म्हणतात की तुम्ही आमचे आभार माना की त्यावेळेस आमच्या ग्रामीण भागामध्ये 59 कारखाने आहेत. 59 कारखान्यामध्ये 4000 कर्मचारी आहे. 59 गुणिले 4 करा, एवढी लोकसंख्या, एवढ्या लोकांना रोजगार देण्याचं काम ग्रामीण भागाने केलेलं आहे. आणि त्याच्यावर गुणिले 5 करा म्हणजे जवळपास 20 लाखाच्या पुढं मंडळी आम्ही ग्रामीण भागामध्ये, 20 लाखाच्या पेक्षा जास्त स्थलांतर होणारी मंडळी ग्रामीण भागामध्ये आम्ही रोखून ठेवली आहे. तुम्ही खरं तर आमचे उपकार मानायला पाहिजेत. आपल्या सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखा विषय आहे. गांधी म्हणतात खेड्याकडे चला. खेड्याकडे चला का तर खेडं स्वयंपूर्ण करा, तिथं खेड्याला ताकद द्या. नुसतं शहरीकरण काढून शहरी बकाल करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. आपल्या सगळ्याला माहिती आहे शहरं आज काय झाली आहेत, बकाल झाली आहेत. माणसं सुसाट शहराकडे पळत आहेत आणि तिथं जाऊन लंपन भांडवलशाही तयार झाली आहे. मग ठेले तयार झाले. व्यवसाय कोणता करावा याच्याबाबत दुमत नाही, कोणताही व्यवसाय करा, पण लंपन भांडवलशाही तयार होते. लंपन भांडवलशाही काय असते तर फक्त आत्ताच्या पुरता विचार करणारी मंडळी त्या ठिकाणी तयार होतात. आणि मग यातून मग गुन्हेगारी, यातून मग बेरोजगारी, यातून मग बेकारी, हे सगळं वाढत जातं. शहरीकरण बकाल होत असताना सहकार महर्षींनी जो ग्रामीण भागातल्या रोजगाराचा मूल मंत्र दिलेला होता ना, तो मला या ठिकाणी वसंत व्याख्यानमालेच्या भाषणातून महत्त्वाचा वाटतो की आम्ही हे थोपवलेलं आहे. दुर्दैवानं जागतिकीकरणामध्ये ग्रामीण भागाला कुठंतरी न्याय राहिलेला नाही असं म्हणावं लागतं, दुर्दैवानं म्हणावं लागतं. का ग्रामीण शहरं मोठ्या प्रमाणात वाढायला लागली. विकासाची नेमकी संकल्पना काय याचा विचार करायची खरंच गरज तयार झाली आहे. विकास म्हणजे रस्ते, विकास म्हणजे मोठे मोठे इमारती, विकास म्हणजे असं काय आहे का की त्याच्यामध्ये विकास आहे. विकास म्हणजे मला साधं जीवन जगता आलं पाहिजे आणि तो साधेपणा गांधींनी सांगितला तोच कित्ता पुढं सहकार महर्षींनी मांडण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न केलेला होता. हे शहरातलं गणित मला त्या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं. मावळत्या सूर्याला नमस्कार करण्याची भूमिका आपल्या सगळ्याला माहिती आहे. मला खरं तर मी थोडंसं भाग्यवान आहे. भाग्यवान यासाठी आमचे गुरुवर्य बारबोले सर आहेत. बारबोले सर, मी, क्षीरसागर सर, हरी मगर, आम्हाला अनेक जणांच्या मुलाखती घेण्याचा योग आला. त्यात विलासराव देशमुख साहेबांची पण आम्ही मुलाखत घेतलेली होती. विलासराव देशमुख साहेब त्यावेळेस CM पदावर नव्हते, पण त्यावेळेस त्यांनी जो कॉन्फिडन्सली सांगितलं होतं, आदरणीय सर आहेत इथं, म्हणजे त्यांचा तो रुबाब होता. आणि मागे एक वाक्य लिहिलं होतं जॉन ह्युबर्टचं की जो शांत आणि संयमी असतो त्याचा कधीच पराभव होत नाही. ते मला कायम कोरलेलं वाक्य आहे. आले साहेब बसले आणि त्यांनी सांगितलं नेक्स्ट CM मीच आहे, पुढचा मुख्यमंत्री मीच आहे. आणि मग त्यांनी तो प्रसंग सांगितला की ज्यावेळेस मी CM पदावरून उतार झालो त्यावेळेस विजयदादांनी त्यांना अकलूजला, बाळदादांनी आणि विजयदादांनी त्यांना अकलूजला एका कार्यक्रमासाठी बोललं होतं. त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि कार्यक्रमाला यायच्या टायमिंगला त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, पण तरीसुद्धा ते आले. त्यावेळेस बाळदादांनी भूमिका मांडली होती मावळत्या सूर्याला नमस्कार करायची आमची संस्कृती आहे. वसंतराव नाईकांच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच घडलेलं होतं की ज्यावेळेस आय थिंक महाशिवरात्रीचं ते प्रदर्शन असावं, औद्योगिक प्रदर्शन, ह्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला वसंतराव नाईकांना बोलवलेलं होतं. ते मुख्यमंत्री होते, पण प्रदर्शनाच्या दिवशी मात्र आधी त्यांचं काहीतरी गोंधळ झाला राजकारणामध्ये आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. अशा वेळी
आम्ही यावं का, अशी ज्यावेळेस विचारणा केली त्यावेळेस सहकार महर्षींनी सांगितलं, भाषणामध्ये पण त्यांनी सांगितलं की तुम्ही असा नसा, पण उगवलेल्या सूर्याची अजून त्याचं काम दिसायचं असतं, मावळता सूर्य मात्र त्याचं काम करून गेलेलं असतं, म्हणून मी मावळता सूर्याला नमस्कार करतो. ही आमची संस्कृती आहे. वसंतराव नाईकांच्या नंतर सुधाकर नाईक यांनी सुद्धा तो संदर्भ जपला आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय मोठे दादा विजयदादांना कितीतरी मंत्रिपदं होती, ते पॅरलल मुख्यमंत्री म्हणूनच काम करत होते. ही संदर्भ जपले पाहिजेत, म्हणून माणसं पेरली पाहिजेत आणि माणसं जगवली पाहिजेत. ही महत्त्वाची भूमिका मला या ठिकाणी महत्त्वाची वाटते. लक्षभोजनाच्या बाबतीमध्ये झालेली सहकार महर्षींना जे केलं ते असे ठासून सांगायचे, गडगडीत सांगायचे. त्यांना म्हटलं की तुम्ही 1,00,000 लोकांना जेवण दिलं, ते म्हणायचे 1,00,000 लोकांना नाही हो, अपमान कशाला करताय माझा, चुकीचं कशाला सांगताय, 1,18,000 लोकांना मी भोजन दिलं, फक्त 1,00,000 काय सांगताय. आणि दिलं कशासाठी दिलं तर ही सगळी मंडळी माझ्याकडे येत होती, सगळी माझ्या घरी जेवत होती, मी त्यांच्या घरी जाऊन जेवत होतो, मला कुठंतरी आता उपकारातून परतफेड करायचे म्हणून मी जेवण दिलं. मला आपल्या कारखान्याची एमडी मानेसाहेब यांचं एक भाषण याच्या संदर्भात ऐकायला मिळालं. मानेसाहेब मिश्किल बोलायचे बरं का. असंच एक कारखान्याच्या अहवाल ह्याच्यामध्ये त्यांनी मांडणी केली की चला हां 1,00,000 जेवले, त्यावेळेस अनेक चर्चा झाल्या की विहिरीत बर्फ टाकला, अजून काय झालं. मानेसाहेब म्हणायचे टाकला, अहो नुसता बर्फ नाही टाकला, त्यात दूध पण टाकलं, चहा पण टाकला आणि विहिरीला खालून जाळ पण लावला होता. आणि गावागावात आम्ही टोट्या काढून दिल्या होत्या आणि ज्याला पाहिजे तो चहा पित होता, ज्याला पाहिजे तो सरबत करून घेत होता. ही जी आपली जी भूमिका आहे ना, ही ठासूनपणे मांडणारी मंडळी त्या काळात होती आणि सहकार महर्षींच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी घडत होती. म्हणजे लक्षभोजनाच्या बाबतीमध्ये मिश्किल भाषण त्या ठिकाणी प्रामुख्यानं केलेलं होतं. म्हणजे आणि हा महत्त्वाचा मुद्दा, उपाध्यक्षपदाची एक किस्सा प्रसंग आहे अतिशय महत्त्वाचा. म्हणून मी मगाशी म्हणलं की सहकार महर्षींनी जी माणसं पेरली ना, ती माणसंच उगवली. मग ते मर्दा वकील असतील, DCC बँकेचे चेअरमन पदाच्या संदर्भातला एक प्रसंग होता. DCC का जिल्हा परिषद, बाबूराव अनगरकर मोहोळचे त्यावेळेस जास्त इच्छुक होते उपाध्यक्षपदासाठी आणि त्यांना माहिती होतं की आता मला उपाध्यक्षपद द्यायचं, पण राजकारणात सगळ्यालाच सगळी पदं योग्य वेळी द्यायची असतात, कधी पण द्यायची नसतात, हे राज्यशास्त्र सांगतं. बाबूराव अनगरकरांना त्यावेळेस ते काही पद द्यायचं नव्हतं, पण ते इच्छुक होते, प्रचंड इच्छुक होते. ज्या वेळेस सकाळी फॉर्म भरायला किंवा ती सगळी जंत्री अकलूजवरून सोलापूरला जाणार होती, त्यावेळेस सहकार महर्षींनी मैंदर्गीच्या केसूर वकिलांना अकलूजला बोलवलं आणि केसूर वकिलांना बोलवून त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये बसवलं आणि अकलूजवरून प्रवास सुरू झाला. तो जत्था चालला. ज्या ज्या ठिकाणी गाडी थांबेल त्या ठिकाणी 2 हार घेऊन आपल्यासारखी मंडळी तयार होते. एक हार सहकार महर्षींच्या गळ्यात, दुसरा हार केसूर वकिलांच्या गळ्यात. कुठं थांबेल तिथं एक हार सहकार महर्षींच्या गळ्यात, दुसरा हार केसूर वकिलांच्या गळ्यात. जाईल तिथं हे चाललेलंच होतं. मोहोळपाशी आल्यानंतर अनगरकर त्या ठिकाणी बाबूराव अनगरकर दिसले आणि लोकांनी काय केलं, एक हार सहकार महर्षींच्या गळ्यात घातला, दुसरा केसूर वकिलांच्या गळ्यात घातला. अनगरकरांच्या लक्षात आलं की उपाध्यक्षपद आपल्याला काही मिळत नाही. कुणालाही सांगितलं नव्हतं, पण एक मेसेज असा पाठवून दिलेला होता सगळ्या कार्यकर्त्यांना की आपल्याला केसूर वकिलांना उपाध्यक्षपद द्यायचं. नकळतपणे तो मेसेज मोबाईल नसताना कशा पद्धतीनं फॉरवर्ड झाला असेल विचार करा. आणि ही जी माणसं होती ना, ती या पद्धतीनं काम करत होती. वसंतदादांना राजकारणापासून संन्यास घेण्यास लावण्याची जी भूमिका आहे, राजकारणामध्ये निष्ठावंत आणि वटलेले ह्या ज्या भूमिका आहेत ना, त्या भूमिका या ठिकाणी महत्त्वाच्या वाटतात. किती जरी प्रामाणिकपणे काम केलं तरी कुठंतरी श्रेष्ठी बनवला जाणारा जो वर्ग आहे ना, तो कर्तृत्वान माणसाला दाबण्याचा प्रयत्न करतोच आणि वसंतदादाच्या बाबतीत तसंच झालं होतं. मग वसंतदादा विमनस्क झाले आणि राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा बोलायला लागले होते. अशा वेळी सहकार महर्षींनी जाऊन त्यांना सांगितलं, दादा असं करून चालत नाही. ग्रामीण महाराष्ट्राचं तुम्ही एक धैर्यवान नेतृत्व आहात आणि त्यांचं राजकारणापासून परावृत्त करणं हे खूप महत्त्वाचं ठरलं. एक दिशा वसंतदादांनी त्यावेळेस महाराष्ट्राला दिलेली होती. असाच एक प्रसंग जसा वसंतदादांच्या बाबतीतला आहे, तसा मला पुण्याच्या गेस्ट हाऊसला प्रमोद जोशी यांनी सांगितलेला होता. तो परिस्पर्शमध्ये आलेला नाही. ते म्हणाले की ह्या बाबासाहेब पुरंदरेंनी तो लिहायला म्हणले, मी सांगतो फक्त लिहू नका. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे सुद्धा एका दिवशी असं फर्स्ट स्टेशनमध्ये अगदी फाशी घेण्यापर्यंत फास घ्यायचा अशा पद्धतीनं त्यांची मनाची तयारी, द्विधा झाली ते प्रचंड. आणि त्यावेळेस सहकार महर्षींची त्यांची चर्चा झाली आणि सहकार महर्षींनी त्यांना सांगितलं की असं काही करू नका. घराघरात
शिवचरित्र पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही करीत आहात. जाणता राजा असेल किंवा अनेक भूमिका असेल, टीका टिप्पणी वेगळ्या पद्धतीने घेऊयात आपण, किंवा त्यांनी काय केलं हा वेगळा विषय होऊ शकतो. पण जी चरित्राची भूमिका आहे ती भूमिका पुरंदरींनी मांडली आणि त्यांना त्या भूमिकेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सहकार महर्षींनी त्या ठिकाणी केला होता. आपण सहकार महर्षींपासून काय शिकायचं, तर नियोजन शिकावं लागेल, सकारात्मकता शिकावं लागेल, नाविन्याचा ध्यास शिकावं लागेल. म्हणजे इंग्लिश स्कूलची स्थापना ही 1975 आणि त्याच्या अगोदरची ही त्या काळची खूप मोठी गोष्ट होती. जिथं चांगल्या शिक्षण संस्था उभा राहत नव्हत्या तिथं सहकार महर्षी इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना करायचा प्रयत्न करत होते. नुसता प्रयत्न करत नव्हते तर ते मूर्त स्वरूपात आणत होते. मग ग्रीन फिंगर असेल, शिवरत्न शिक्षण संस्थेची असेल, ह्या सगळ्या भूमिका आपल्याला त्या ठिकाणी सहकार महर्षींच्या माध्यमातून मांडाव्या लागतात. जास्त वेळ घेणार नाही कारण का साहेबांना परत जायचं आहे. शेवटचे 2 मुद्दे सांगून या ठिकाणी थांबेन. सहकार महर्षी कोणाचे नेते होते, तर सहकार महर्षी सुधाकर पंतांचे नेते होते. सुधाकर पंत कोण होते? सुधाकर पंत पंढरपूर तालुक्यातला ग्रामीण विकासाचा चेहरा होते. सहकार महर्षी कोण होतं, तर ते ब्रह्मदेव दादा मानेंचे नेते होते. ब्रह्मदेव दादा कोण होते, तर सोलापूरला सगळ्याला असं एका गोपनीत भिंगवून फिरवून टाकणारा तो पट्ट्या होता ब्रह्मदेव दादा. त्यांचे नेते सहकार महर्षी होते. मर्दा वकील, रतनचंद शहा, मंगळवेळ्याची ही सगळी मंडळी, ह्या सगळ्या मंडळींची नेते सहकार महर्षी होते. गणपतराव आबांचे नेते सहकार महर्षी होते. नेत्यांचा नेता सहकार महर्षी होता. चरित्रातून काही टीकेच्या गोष्टी आपल्याला जरूर जाणून घेता येतील, पण नेत्यांचा नेता ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस त्या नेत्याचं कार्यकर्तृत्व आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आणि म्हणून सहकार महर्षींचं कार्यकर्तृत्व आपल्याला या ठिकाणी थोडक्या भाषेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला. परवाच्या पाठीमागच्या महिन्यामध्ये एन डी पाटलांच्याबद्दल त्यांचं निधन झाल्याने एक पोस्ट मी वाचली आणि ती शेअर पण केलेली होती की बाबा एक मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये एन डी पाटलांच्या विरोधात घोषणा देत होते. एन डी पाटील थांबले आणि स्वतःच म्हणले एन डी पाटील मुर्दाबाद. स्वतःच्या विरोधामध्ये स्वतःचा मुर्दाबाद म्हणणारा तो नेता होता. सहकार महर्षींनी स्वतःच्या पक्षाच्या विरोधात सुद्धा रुंड मोर्चा काढला होता. जर चुकीची धोरणं आणि चुकीचे निर्णय जर तुम्ही घेत असाल तर तुमच्या विरोधात सुद्धा मी विरोधी भूमिका घ्यायला कमी पडणार नाही, हा विचार सहकार महर्षींनी आपल्याला दिला. त्यांचं नियोजन, त्यांची सकारात्मकता, तुरुंगामध्ये त्यांना जे भेटले त्यांचं देशमुख कदाचित आडनाव असेल. गडहिंग्लजच्या तुरुंगामध्ये सहकार महर्षींचं वाचन पण चांगलं झालं. तुरुंगवास हा सकारात्मकतेनं घ्या, हा जो मेसेज होता ना तो खूप महत्त्वाचा वाटतो मला. आणि या देशातले निर्माण झालेले जे महापुरुष आहेत, जे विचारवंत आहेत, ही खऱ्या अर्थाने ते तुरुंगातच घडले असावेत. पंडित नेहरूंचं सगळं लिखाण, गांधींचं बरंचसं लिखाण किंवा विनोबांचं असेल, हे सगळ्यांची मांडणी कुठेतरी आपल्याला तुरुंगातून त्या ठिकाणी झालेली दिसते. आता विनोबांचं नाव आलं म्हणून एक संदर्भ सांगतो विनोबांच्याबद्दल की विनोबांना गांधींनी सहज विचारलं की चरख्यावर सूत कातणाऱ्या मजुराला मजुरी किती द्यावी, याच्याबद्दल मला तुम्ही जरा माहिती सांगा. हा विनोबांना गांधींनी केलेला प्रश्न आहे की किती मजुरी द्यावी. विनोबांनी सांगितलं मला काही दिवस द्या. मग त्यावेळेस 40 दिवसांनी विनोबांनी गांधींना जाऊन सांगितलं की एवढी मजुरी त्या ठिकाणी होते. मग गांधी म्हणाले मग एवढं सांगायला 40 दिवस कशासाठी घेतले. विनोबा म्हणाले तुम्ही सांगितलेल्या दिवसापासून मी रोज त्यावेळेला मजूर बनून चरख्यावर सूत कातत होतो. सगळ्या कालखंडामध्ये, सगळ्या परिस्थितीमध्ये मजुराचे काय हाल होतात हे जाणलंय मी, आणि त्याच्या कष्टाला एवढी मजुरी आपण देऊ शकतो. हा झाला वेतन आयोग, हा झाला खरा वेतन आयोग. म्हणजे ही जी भूमिका आहे विनोबांची, ही गांधींची भूमिका आहे, ही सहकार महर्षींची भूमिका आहे, ही एन डी पाटलांची भूमिका आहे, ही या मातीतल्या रांगड्या माणसांची भूमिका आहे, ही आपल्याला कुठंतरी सकारात्मकतेनं जाणून घ्यावी लागेल. प्रताप केदार मंडळाच्या स्पर्धेमध्ये किंवा त्या मंडळाच्या सगळ्या एकंदरीत मांडणीमध्ये हम कैसे भुलाएंगे हे गाणं आपण सगळेजण ऐकतो. त्यातल्या 1-2 वळी या ठिकाणी मांडतो आणि या ठिकाणची आजची भूमिका मी थांबवते. हम कैसे भुलाएंगे महर्षि जी की ये तस्वीर हर दिल में बसाएंगे. तेरी याद जो आती है फूलों को रुलाती है, नयनों की ये जलधारा दुखियों को सुलाती है. महर्षि जी की महिमा हम दुनिया को बताएंगे, हम कैसे भुलाएंगे, हम कैसे भुलाएंगे. मला या ठिकाणी अचानक मांडणी करण्याचा जो योग बागडे सरांनी दिला, खरं तर मी मगर सरांचे आभार मानेन. तुम्ही नाही म्हणल्यामुळं मी बोललो. संधी सोडायची नाही कधी, हे मी तत्त्व शिकलो. आणि संधी कॅश करायची असते. संधी जर हुकली ना तर परत संधी कधी मिळत नाही.
मला ही मांडणी करण्याची संधी या ठिकाणी तुमच्यामुळं मिळाली, सरांच्यामुळं मिळाली. आदरणीय सरांचं, IQC चेअरमन इंगोले सर आणि सगळ्यांनी. खरं तर शिकवणाऱ्या माणसांना शिकवणं खूप अवघड असतं. खूप विद्वान मंडळी आपल्यासमोर, मार्गदर्शक आहेत, तत्ववेत्ते आहेत, विचारवंत आहेत, ह्या सगळ्यांच्या समोर मांडणं सोपं नव्हतं. पण मला जे काल थोड्या वेळामध्ये वाचायला मिळालं त्या माध्यमातून मी या ठिकाणी मांडणी केली. मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी महाविद्यालयाचं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद. सरकारपाशी काय होते